Audio Jungle. Audio Jungle. निराधार अपंगाचे अनुदान वाटप चालू विकास अभियानाचे आंदोलन घेतले मागे दिनांक 8/4/2024 रोजी निवेदन देऊन निराधाराचे अपंगाचे अनुदान त्वरित वाटप नाही झाल्यास बहुजन विकास अभियान प्रचंड असे आंदोलन करणार असे निवेदन दिले होते। त्याची दखल तहसीलदार यांनी तात्काळ घेऊन 1/9/2024 रोजी 7,45,00,000 धनादेश बँकेकडे वर्ग केला आणि आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने निराधार अपंगाची मंडप टाकून व्यवस्था करून वाटप सुरू केल्याबद्दल बहुजन विकास अभियान या कार्यकर्त्यांनी तहसीलदार आणि लातूर जिल्हा उदगीर शाखा बँकेचे हार्दिक अभिनंदन करून पुढील आंदोलन रद्द केल्याचे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी घटनास्थळी जाऊन जाहीर केले। यावेळी मुसफ पवार, संजय राठोड, अमोल सूर्यवंशी, रवी डोंगरे, लक्ष्मण आडे, रामू राठोड, ज्ञानेश्वर पवार, मोहन पाटील, नरसिंग गुरमे, राजकुमार गाथाडे, सुनील पाटील, राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते। गेल्या 18 एप्रिलला बहुजन विकास अभियानच्या वतीने मी तहसीलदार साहेबांकडे मागणी केली होती की निराधाराची जी 3 महिन्याची रक्कम आहे ती तात्काळ अदा करा अशी मागणी आम्ही केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळाचा निर्णय घेऊन 19 तारखेला 7,45,65,00,000 रुपये बँकेकडे वर्ग केले आणि बँकेने असे वाटप चालू केले निराधाराचं। पहिल्यांदा मी तहसीलदार साहेबांचं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलना अगोदर सर्व निराधारांना न्याय दिला, तहसीलदार साहेबांनी न्याय दिला, बँकेने न्याय दिला। कारण 3 महिन्यापासून परेशान आहेत, आधीच 1,000-1,200 रुपये मदत मिळते आणि ती मदत त्यांच्या गोळ्या औषधासाठी होते आणि ते अत्यंत चांगले काम आज बँकेने केल्यामुळे, वाटप केल्यामुळे आम्ही आमचं पुढील आंदोलन रद्द करून पुन्हा एकदा बँकेचं भरभरून अभिनंदन करून आमचं आंदोलन हे आदेश आणि यांनी सांगितलं सावलीची व्यवस्था करा, बँकेने सावली सुद्धा व्यवस्था केली आहे। उदगीर शाखेचा आम्ही अभिनंदन करतो। निराधाराला तुम्ही मदत केलात, अशीच मदत तुम्ही वेळोवेळी केलेल्या आहेत, अशीच मदत तुम्ही पुन्हा एकदा करावी। निराधाराला तुम्ही न्याय देण्याचं काम करावं ही राष्ट्र मागणी आमचं बहुजन विकास अभियान कोणतं राजकीय नाही। गेल्या 20 वर्षापासून आम्ही निराधार, अपंग, शेतकरी, कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढत असतो। सर्व पीक विम्यासाठी लढलेले आहे आणि तुम्ही अत्यंत चांगलं काम केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करून, विशेष करून पत्रकार देखील, कारण या बातम्या सर्व पत्रकारांनी लावल्या, त्या पत्रकार देखील मी अभिनंदन करतो। जय हिंद।